आवडे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी बाबा
विठ्ठल बरवा तुआ माधव बरवा तुआ माधव बरवा तुआ माधव बरवा विठ्ठल बरवा माधव सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा माधव सर्व सुखाचे आदर बाप रघुमादेवी वर बाप रघुमादेवी वर बाप रघुमादेवी वर सर्व सुखाचे आदर बाप रघुमादेवी वर सर्व सुखाचे आदर बाप रघुमादेवी वर बाप रघुमादेवी वर बाप रघुमादेवी वर सर्व सुखाचे आदर रघुमादेवी वर रघुमादेवी रघुमादेवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा Ram Krishna Hare Jai Jai Ram
परिगा वासुदेव ऐसे परिगा वासुदेव ऐसे परिगा वासुदेव ऐसे परिगा वासुदेव ऐसे परिगा वासुदेव माझे पाय तुझे होई माझे पाय तुझे होई माझे पाय ऐसे परिगा वासुदेव ऐसे परिगा वासुदेव ऐसे परिगा वासुदेव ऐसे परिगा ऐसे परिगा वासुदेव ऐसे परिगा पाहता दिशे उभराते पाहता दिशे घडे तई भाग्य मोठे घडे तई भाग्य मोठे भाग्य मोठे बहु साधन मोलाचे बहु साधन मोलाचे याचे जोडा तुझे पैसे याचे जोडा पाहता दिशे उभरात पाहता दिशे उभरात पाहता दिशे उभरात पाहता दिशे घडे तई भाग्य मोठे घडे तई भाग्य मोठे भाग्य मोठे घडे तई भाग्य नका विठ्ठला नका विठ्ठला तुका म्हणे धडा झाला धडा तुका म्हणे धडा झाला हनुमानु विठ्ठला हनुमानु विठ्ठला म्हणे धडा झाला धडा झाला तुका म्हणे धडा झाला तुका म्हणे धडा तुका म्हणे धडा पाहता दिसे उभराते पाहता दिसे उभराते पाहता दिसे उभराते कई भाग्य मोठे घडे कई भाग्य मोठे घडे कई भाग्य मोठे घडे कई भाग्य मोठे घडे भाग्य मोठे माझे पाय तुझे माझे पाय तुझे माझे पाय तुझे माझे पाय तुझे डोळे माझे पाय तुझे माझे पाय
तुझे माझे पाया माझे पाया तुझे ऐसा करेगा बाप रे ऐसे करेगा बाप रे ऐसे करेगा बाप रे पाहता तिथे बोलना दे पाहता तिथे बोलना दे करिता बाप गई ऐसे करिगा बाप गई रे माता तुझे बोलना माझे पाय तुझे माझे पाय तुझे डोई 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 ऐसे करेगा बाप दे ऐसे करेगा बाप देई 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 पावता जिथे बोलना पावता जिथे बोलना करेगा बाप करेगा बाप तेरी भगता गडतई वाक्य मोठे वाक्य मोठे मोठे घडी तई वाक्य मोठे घडी तई वाक्य मोठे गाडी तई वाक्य मोठे मोठे घडी घडी घडी
घडी ताई भाग्य मोठे बागता तिथे बागता मोठे पागता नाचू पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम
पुरुषोत्तम महाराज की जय. कुंडली विठ्ठल पंढरीनाथ माऊली सद्गुरुदेव महाराज की जय. माझे पाय माझे पाय ऐसे करीदार पाहता दिसे घराते रे तुई माती बहु साधे मुलाचे बहु साधे मुलाचे ज्याची जोडा दिसे पाहता दिसे घराते रे तुई माती नका अनुमान विठ्ठला नका अनुमान विठ्ठला तुका मुनी जरा झाला पाहता दिसे घरात वडे तरी भात कुंडली कवर ज्ञान दे माझे पाय माझे पाय ऐसे करिता दिसे उपराती रे तुई भाती पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबा चक्रीदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा मता अनुभवला पावन धातू करा नमो सद्गुरुया ज्ञान नमो सच्चिदान नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो भास्करा संपादना वैराग्यवंतं सुचारितं यस्य स्मरणमात्रेण संतं तं परमोदारं माझ्या बोबडिया बोला 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 माझ्या बोबडिया चित्त द्यावी बा विठ्ठला चित्त द्यावी बा विठ्ठला वारावाये बल त्याचाया वारावाये बल त्याचाया चित्त द्यावी बा विठ्ठला चित्त द्यावी बा वारा जाय भल्या छाया माझ्या बोबड्या
यावे बाजूला वारावाही त्या धाया हीच माझी छाया माझे पाय तू माझे पाय तू आईचा भाग पाहता घराची घरे भांडी अलंकापूर्ण आदि पुरुष महाराजांचा आज बघायचं आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत पूजन तुकाराम महाराज यांचा प्रस्तुत अभंगामध्ये संत श्री तुकाराम महाराज आणि भगवान परमात्म्याचा आजच्या अभंगामध्ये गुणाचा संवाद प्रस्तुत अभंगाची पाहिजे प्रस्तुत अभंग हा खूप दिला असतो महाराजांचा बद्दल संवाद आहे अभंगाला स्पर्श त्याचे प्रतिपादन सद्गुरु चौदा बाबा महाराज सद्गुरु बघितले बाबा महाराज सर्वांच्या आयोजनासाठी कसं पाहिलं तर नव्हे गुरुबळा असावं सर्व ग्रामस्थांच्या मनाचे काम करून प्रस्तुत अभंग महाराज प्रस्तुत अभंग महाराज प्रस्तुत अभंगाला आहे आपल्याला या आम्हाला अभंगात प्रस्तुत अभंगाची प्रस्तुत अभंगामध्ये महाराज आणि परमात्मा महाराज प्रस्तुत अभंग आहे प्रस्तुत अभंग हा पूर्ण प्रकरणातील आहे पूर्ण प्रकरण आहे तर पाहिला तर अनेक प्रकरणात
महाराज काही अभंग काही अभंग हे स्तुती नाही त्याच्या संबंधानं सरळ अभंगाचा किंवा सत्यता त्याला मग काहो महाराज त्या अभंगाकरता पुरावा आहे का आपले सामुदाय महाराज ऐके वचन कमळापती 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 मदरंगाची विनंती मदरंगाची विनंती कर जोडी तो कधे काळी कर जोडी तो कधे काळी मदरंगाची विनंती कर जोडी तो कधे काळी कर जोडी तो कधे काळी ऐक वचन कमळापती मदरंगाची विनंती मदरंगाची विनंती मदरंगाची विनंती ऐक वचन कमळापती मदरंगाची विनंती मग का हो महाराज कुठ प्रकरणातल्या त्याला म्हणायचं शब्द चार अर्थानं ज्याचा अर्थ लागला जातो त्याला स्तुत प्रकारच्या म्हणायचे किंवा वचन ऐका कमळापती या अभंगाची सरळ सरळ पाहिली तर सरळ सरळ या अभंगाचा अर्थ लागतो महाराज सांगतात ऐके हे देवा माझी सौंदर्य आहे काय परत मध्ये आपण जवळी त्या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर सत्याचा आपल्याला अर्थ करता येतो म्हणून याला स्तुत प्रकारचे अभंग म्हणायचे आणि काही अभंग असतात तर पूर्ण प्रकरणातील शब्दाच्या अर्थाचा मग काहो महाराज हे स्तुत प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी निर्माण केले तर अधिकाऱ्याचे किंवा अधिकाऱ्याचा संदर्भ दिसतो आपण पहिल्यापासून जर बघितलं तर अनेक ठिकाणी व्यासांच्या काळामध्ये विचार केला त्यांनी ज्यावेळेस रामायण काव्यासाठी महाभारताच्या करायला घेतली त्यावेळेस मात्र पूर्ण असावं याचा करता गणपती महाराजांना सांगितल्यानंतर ती मात्र निर्माण करायला तयार सुद्धा झाले पण त्यांचे भाग येतात काय तुम्ही न थांबता मला सांगायचं तुम्ही जर थांबले तर निर्माण करेल बरं ठीक आहे तुमची जर याद आहे तर माझी सुद्धा एक आहे काय बरं मी तुम्हाला सांगत असताना तुम्ही मात्र त्याची अर्थापत्ती लक्षात घ्यायची आणि घ्यायचं मग याचांना जेव्हा पुढचं प्रकरण असायचं त्यावेळेस या काय करायचे एखादा पूर्ण आपण द्यायचे आणि त्या स्वप्नावर विचार करण्याकरता गणपती महाराजांना वेळ लागायचा तेवढ्या तुमच्या प्रकरणाची आज घ्यायचे ही पद्धती त्याच्यानंतर खाली आलो तिथे म्हणजे सुद्धा ही पद्धती
ही कुटपत्ती व्यासांच्या काळात येते, त्याच्यानंतर कितीतरी येते. ते म्हणतात एक गोष्टीने तिथं ते जागे आणि ते जागे आहे तिथे हे गोष्टीने. कदाचित ज्ञानदेव महाराजांनी त्या श्लोकावर जर उद्या दिल्या नसत्या तर कदाचित तुम्हा आम्हाला हे श्लोक मात्र कळला नसता. मग काय अर्थ आहे ज्ञानदेव महाराज म्हणतात ते हे सदा दिसले तेव्हा तिथं पाहिले तिथं तुम्ही आम्ही महाराज गेलो आहोत. हवीच विश्व स्वप्नात या धांदा मोहित होता प्रभूचा अनाथ तो आमचे सांगायचे त्यावेळेस महाराज आम्हाला हवीची निघाला आहे आणि त्या हवीची मध्ये पूर्ण असं या विश्वाचं आम्ही स्वप्न बघत आहोत तेव्हा आपली संत मातृका आहे. आणि महाराज तुम्ही यांच्या संबंधाने लागू आहोत तिथं आमची संत मात्र केली आहे. कशामध्ये मग ज्ञानात नाव न माझं बोलणं लक्षात आलं म्हणजे आम्हाला करून देईल. परमात्मा म्हणतात हे झोपते ते जागे हे जागे हे झोपते हे झोपलेले कोण माणसांचा हवीच्या नीतीमध्ये झोपलेली आहेत संत जागे आहेत. आता तिथं महाराज विचाराच्या संबंधानं तुम्ही आम्ही जागे आहोत तेव्हा जगत विद्या ब्रह्म सत्य हेच ब्रह्मपी याच्या संबंधानं ज्यांचे पुढे घातलेले आहेत ते आहेत संत. सांगायचा एक अर्थ आहे ही कूट पद्धती आम्हाला त्या सांगच्या काळात हीच कूट पद्धती आम्हाला हीच कूट पद्धती आम्हाला अनेक ठिकाणी संत वाङ्मयात येते. एका ठिकाणी नाथ महाराज बोलताना म्हणतात आरे वरी आर रे पिंपळावरी पार रे आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे आरीवरी आर रे पिंपळावरी पार आरीवरी आर पिंपळावरी पार खाली कुंभारवरी नाग भोवे खाली कुंभारवरी नाग भोवे डमडाळ कुंभराला वाळती डमडाळ कुंभराची वाळती आली कुंभारवरी कुंभराला वाळती डमडाळ कुंभराला महाराज म्हणतात हीच कुटपद्धती कशी याच्या काळात आहे त्याचप्रमाणे हीच कुटपद्धती आपल्याला संत वाङ्मयास नाथ महाराज सांगतात आरी वरी आर रे पिंपळावरी पार रे. आता पिंपळाच्या वर पार असतो तर खाली पार असतो पिंपळाच्या खाली पार असतो पण नाथ महाराज म्हणतात वर पार आहे. खाली पारवरी जात पुढे पार खाली आणि वर जात असते का परत खाली असते टाकही खाली असते पण नाथ महाराज म्हणतात खाली पारवरी जात पुढे हीच कुटपद्धती नाथांच्या काळात एका ठिकाणी नाथ महाराज सांगतात बोला न येते अरे बोला आमचा बाप गरवार झाला. आता बोला न येते बोलायला आलं आणि आमचा बाप गरवार झाला. आता पहिला गरवार होता तर गरवार होतात पहिला गरवार होतात पण नाथ महाराज म्हणतात आमचा बाप गरवार झाला. बाप गरवार झाला म्हणजे काय परमात्मा एकटा एकट्या परमात्मेनं मायेचा अंगीकार केला आणि मायेच्या अंगीकारास्तव ईश्वरे नाथ सुस्त पंचदीक्षेचे त्या मायेच्या अंगीकारानं त्या स्थिती झाली म्हणजे तो प्रसवता झाला त्याच्यापासून झाली मग सृष्टी निर्माण करणारा म्हणजे आमचा बाप गरवार झाला. ही गोष्ट तुम्हाला आम्हाला नाथाच्या काळात सुद्धा दिसते आणि त्याच पावलावर पाऊल घेऊन पाण्याला भोगे लागली दान पाण्याला भोगे लागली दान पाण्याला भोगे लागली दान पाण्याला भोगे लागली दान नाथाच्या घराचे उलटी बघून नाथाच्या घराचे उलटी बघून नाथाच्या घराचे उलटी बघून नाथाच्या घराचे
पाण्याला मोठे लागले तहान पाण्याला मोठे लागले तहान पाण्याला मोठी लागली तहान पाण्याला मोठी लागली तहान महाराज म्हणतात पाण्याला कशी तहान लागल का ह्योच मात्र त्याच्या संबंधानं मात्र जसा त्याच्या संबंधाने सांगायचे डोळ्याने डोळा बघता येतो का डोळ्याने डोळा बघता येत नाही महाराज लक्षात घ्या पाण्याला तहान लागल का हे सत्य नाही पण त्याचा मात्र काही केलेलं आहे मला सांगायचं काय फक्त हे लक्षात घ्या आपल्याकडे काही घोडा आहे त्याच्यामध्ये अभंगाची बघून प्रस्तावना बघायची अभंगात करायचा अभंगाचे दोन प्रकार काही स्फुट प्रकार काही स्फुट प्रकार शब्दाचा अर्थ त्याला जातो त्याला स्फुट प्रकार म्हणायचा शब्दाच्या अर्थानं ज्याचा अर्थ लागत नाही त्याला कूट पद्धती म्हणायची ही पद्धती आसांच्या काळात ही पद्धती हीच पद्धती नाथांच्या काळामध्ये आणि त्याच पावलावर पाऊल घेऊन तुकाराम महाराज सुद्धा बोलतात पण हो महाराज नाथ महाराजांच्या पावलावर पाऊल घेऊन तुकाराम महाराजांनी सुद्धा या अभंगात आहे पण हो महाराज या अभंग निर्माण करण्याची काय त्या अभंगाची पाहिली तर त्याची एकच भूमिका आहे तुमचा आमचा आत्मकल्याण व्हावं फक्त हो महाराज तुमच्या आमचं आत्मकल्याण होण्याकरता या अभंगाची केली मग तुमचं आमचं आत्मकल्याण झालंच पाहिजे का नाही झालं तरी जमते तुम्ही जेवले का नाही जेवले जेवले आता तर बोलत त्याला बरं होईल फक्त थोडं बोला जास्त बोलू नका कधी कधी आम्ही सांगतो जरा बोलत चला असे बोलायचा समाजात सुरू करता असं वाटतंय मोठे होते ते बरं जन्माला आल्यापासून काही आश्चर्य केलं नाही जन्मामध्ये कधी काहीतरी बोलावं त्याला त्याला अशा नवसासायांच्या संबंधानं ते बोलायला लागले पण असं बोलायला लागलं आता त्याच्या संबंधात त्याला त्यांना वाटतं हे परत बरं आहे तसं काही तुम्ही मला बोलायला लावू नका बोलत चला पण थोडं बोला माझ्या अभंगात लक्षात घ्या अभंगाचे प्रकार आणि स्फुट काय तुम्हाला दिलं पण या अभंगाची महाराज सांगता का या अभंगाच्या मागच्या एकच आहे तुमचं आमचं आत्मकल्याण व्हावं तुम्हाला प्रश्न केलेला आहे आत्मकल्याण आपलं झालंच पाहिजे का नाही झालं तरी जमतंय तर आत्मकल्याण आमचं झालंच पाहिजे का बरं जन्माला आलो आणि आत्मकल्याण तुम्ही आम्ही करून जर घेतलं नाही तर सांगता सत्य जन्म आहे व त्याचा जन्म कशाप्रमाणे आहे त्याला अथवा गंधर्व नदीच्या आवारू आभारूचा सावरी फळ आले किंवा मरकड नारळ पोचले आदरे आजूबाजूचे पोचले महाराज म्हणतात किंवा लक्षात घ्या त्याच्या घराला आलेले काही कामाचे नाही महाराज मातीच्या फळा काही कामाचा नाही पाऊस न पडणारे ढग काही कामाचे नाही गेलेल्या माणसाला घातलेले अलंकार काही कामाचे नाही हातात शास्त्री काही कामाचा नाही हातानं लहान असलेल्या माणसाच्या हातात शस्त्र काही कामाचे नाही भविष्य जन्माला आला पण आत्मकल्याण करून
कळते का खरं सांगा बरं. ते ज्ञान आहे संस्कृत मध्ये आणि संस्कृत भाषा ही त्याला कळेना. संस्कृत भाषेचा आमचा काही लागतात नाही. महाराज आम्ही माहिती आले आम्ही मात्र लक्षात बोलायचं आम्ही मागं बोलायचं माऊली म्हणजे तुम्हाला सांगितली तसंच मात्र लक्षात आणि तो म्हणाल आपल्याला धर्म मग महाराज मग पाहून आले आणि सांगितलं मला काल एका विद्यार्थ्याला उठवलं पण त्याने व्यवस्थित म्हणायचं ना तो म्हणतो बाप हात पायचा नवकरी यायचा तो म्हणतो हात पायचा मला नाही किंवा संस्कृत शब्दाचा उच्चार करता येत नाही मी काय बोलतो कशा करता बोलतो आपण पहिल्या अभंगाची पाहिजे आणि पूट अभंग समान का झाले आत्मकल्याणाकरता आत्मकल्याण केलंच पाहिजे का हो हे जर झालं आमचा जन्म आहे नवे नवे ज्याप्रमाणे नद्याची वावरतो ज्याप्रमाणे नदीमध्ये एखादा कीटक भोवऱ्यामध्ये फिरतो तसं तुझी आणि जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरत राहू याच्यातून सुटण्याकरता आत्मकल्याणाकरता मला या अभंगाची निर्मिती झाली पण संतांना आत्मकल्याणाची काय गरज आहे आपल्या आई वडील करून घेतील ना आई वडील जन्म देतात पण आत्मकल्याण महाराज अलौकिक संत पुरवतात मग आत्मकल्याण जर संत करून घेतात कोणीतरी सांगितले आत्मकल्याण ज्ञानानं होतं त्याचं सांगते आत्मकल्याण ज्ञानानं होतं पण ज्ञान मात्र सोपं नाही त्या ज्ञानाकरता अनेक सारे प्रयत्न करावे लागतात या दया ज्ञानाला ही स्वर्गाची अडबंग कुमर दोन्ही न धरती न धरती योगा ऐसे द्वार घरसाविती तपोदुर्गे वळांची उलकोली सांगितलं कर्मवल्ली कोण कोणत्या मार्गानं कोण भजन मार्गानं कोण उघड्या अंगानं आता खालची ओवी आल्यावर का हे करता करता मात्र ज्ञानाच्या संबंधानं मनुष्य पावता होतो हे ज्ञान सोपं नाही पण ज्याच्यामध्ये ज्ञान आहे ते संस्कृत मध्ये आहे ही संस्कृत भाषा जगाला कळत नाही तो विद्यार्थी म्हणतो हातपाय ताना उतरी येईना हातपाय ताणी तरी संस्कृत बोलता येत नाही मग काय करावं आमच्या भगवान परमात्म्याला दया आली आणि त्या भगवान परमात्म्यानं लोकांना ज्ञानच झालं नाही तर लोकांचं आत्मकल्याण होईल कसं त्याची दया आली आणि भगवान परमात्म्यानं अवतार घेतला तो बोले ध्यान जगे इतने नती बोला तो बोले ध्यान जगे इतने नती बोले ध्यान जोगी इतने नती बोले ध्यान जोगी इतने नती अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य केला आरती ज्ञान राजा महाकैवल्य केला आरती ज्ञान राजा महाकैवल्य केला आरती ज्ञान राजा तो बोले ज्ञान जागे गीता देना की बोले ज्ञान जागे गीता देना की बोले तो बोले ज्ञान जागे गीता देना की बोले ज्ञान
ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. महाराज सांगतात ज्ञान मात्र ज्ञानाचा संबंध ज्ञान वेद सुखीच्या घरामध्ये आहे ते तुम्हा आम्हाला कळत नाही. परमात्म्याला दया आली आणि काय केलं प्रगट दुय्य पुढे श्री ज्ञानदेव महाराजांनी दुय्य होत ते प्रगट केलं. परमात्म्याच्या ज्या बोलण्यावर ज्ञानोबाईंनी पांघरून घातली, परमात्म्याच्या बोलण्यावर पांघरून घातली. हो पांघरून घातली. कशा प्रकारे सांगायचे भगवान परमात्मा एका ठिकाणी बोलता बोलून गेले माझं आणि या जगतातील संबंध कसे आहे तर महाराज त्या भगवान परमात्मा म्हणतात त्याच्या धाग्यामध्ये मात्र भूमी होऊनेली आहे त्याप्रमाणे माझी आणि जगताचे संबंध आहे. आता बाबा याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? तुम्हा आम्हाला मात्र चुकीचं वाटत नाही पण तार्किकाला चुकीचं वाटतंय काय चुकीचं बघा बरं का. हे बोलणं देवाचं आहे आणि देवाच्या बोलण्यावर तार्किकाला चुकीचं वाटतं काय? भगवान परमात्मा माझी ना जगताचे संबंध त्याचा धाग्यामध्ये होऊन प्रमाणे मग धागा कसला बनतो धागा बनतो कापसाचा आणि मधी कसले बनतात तुळशीच्या लाकडाचे. म्हणजे महाराज म्हणण्याचा पदार्थ वेगळा आहे आणि धाग्याचा पदार्थ वेगळा आहे. म्हणजे जगत जगत आहे देव देव आहे असं व्यक्तिकता राहू नये. त्या मोबाईल बोलण्यावर पांघरून घातलं सोन्याचे ते सोनियाचे त्यांचं म्हणतात सोनी पण सोन्याचे धागा पण सोन्याचा आकाराची भिन्नता आहे पण पदार्थ मात्र एकच आहे. एक देवा ब्रह्म त्याच्या संबंधानं जगत नसलेलं आहे. ही क्रांतीवीर कोणी किंवा गीता स्वध्वनिया अर्ध टोकाचा ग्रंथ तुला ज्ञानी सारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केलं. कशा करता लोकांना ज्ञानानं उद्धार व्हावं. पण खरं सांगा बरं ज्ञानी कोणाला कळते? आमच्या गुरुजींचं 96 वय झालं तरी पण म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही. आपल्या कोणत्या पारायणाचा झटक लावायचा. महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी नाही. मग महाराज लक्षात घ्या माझी बोलण्याची लक्षात घ्या. मग महाराज ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला. ज्ञानेश्वरीचा अलौकिक ग्रंथ निर्माण झाला. पण ज्ञानेश्वरीला तुम्हा आम्हाला कळत नाही. भगवान परमात्म्याला परत दया आली आणि परमात्म्याचा अवतार घेतला. भानुदासाचे मुली महाविष्णुचा अवतार महाविष्णुचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठा नवस्ती गोदावरी तीर क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. भानुदासाचे महाविष्णुचा अवतार महाविष्णुचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठा ज्ञानाच्या संबंधानं माझ्या बोलण्यात कळून घ्या. अभंगाची आत्मकल्याणाकरता आत्मकल्याण झालंच पाहिजे का गेलं नाही तर त्याचा मग आत्मकल्याणाकरता अभंगाची झाली. आई वडील ज्यानं जन्मसिद्धांत करतील ना ते लौकिक पुरवतात. अलौकिक म्हणजे आत्मकल्याण देतात त्याच्याकरता अभंगाची. महाराज म्हणतात मग महाराज आम्ही तर असं ऐकलंय ज्ञानाच्या संबंधानं आत्मकल्याण होतंय. ज्ञान वेद शास्त्रामध्ये आहे ते कळत नाही. भगवंताला दया आली ज्ञानदेव महाराजांचा अवतार झालं. तेही तुम्हा आम्हाला मात्र करता अलौकिक गोष्ट कळत नाही. भगवान परमात्म्याला परत दया आली नाथ महाराजांचा अवतार झाला. अवतार होऊन मात्र नाथ
तुम्ही म्हणाल प्रस्तावनेला एवढा वेळ का घेतला तुम्ही सांगायचे झाडावर जर चढायचं असेल तर डायरेक्ट मात्र उडी मारता येत नाही त्याला गुडघ्यापासून हात घालावा लागतो डायरेक्ट उडी मारली तर पाय द्यायची मात्र वेळ येईल मला काय पाय करून घ्यायचा नाही. तुम्हाला अभंगामध्ये अजून थोडी झाला बरं का दोन भूमिका कळाल्या का पहिली गोष्ट अभंगाची भूमिका मागे मांडली अभंगाची भूमिका काय एक स्फुट प्रकरण आणि कूट प्रकरण कूट म्हणजे काय हे तुम्हाला पटवून दिलं किंवा अभंग कूट प्रकरणातील अभंगाच्या झाल्या भूमिका अभंगाची प्रस्तावना अभंग का निर्माण झालं संतांची याच्या मागे तळमळ काय किंवा महाराज त्याच्या पूर्वपीठामध्ये ज्ञानाशिवाय माणसाला मुक्त होत नाही त्याच्यात असं करता करता नाथ महाराज या पिठापर्यंत पोहोचले आणि त्याच पावलावर पाऊल घेऊन तुकाराम महाराज बोलतात पण काय बोलतात जरा सांगा ना अभंगाचा प्रसंग कर माझे पाय तुझे डोळे 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 माझे टाळी वाजवा पाय भजन तुझे करा. डोळे पाय तुझे डोळे माझे पाय तुझे डोळे ऐसे करी गा भाग दे 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 माता दिसे बुपराते माता दिसे बुपराते माझे पाय तुझे डोळे माझे पाय तुझे डोळे माझे पाय तुझे डोळे माझे पाय तुझे डोळे ऐसा करगा भाग दे ऐसा करगा भाग दे ऐसे करेगा भाग दे ऐसे करेगा भाग दे पाहता नाही ते पराते पाहता दिसे उपरा उभाते पाहता दिसे उपराते उपराते ज्ञानाशिवाय माणसाला मोक्ष नाही पण लोकांची काही ज्ञानात नाही लोकांची रुची नाही ज्ञानाची रुची नाही मग ज्ञानाकडे लोकांची झाली आणि कूट अभंगाची कशी नाथ महाराजांनी केली त्याच पावलावर पाऊल घेऊन तुकाराम महाराज सुद्धा खूप बोलतात माझीचा परिचय झाला आता तो घरी झाला नाथ महाराज याच मंत्रात नाथ महाराज बोलतात याच संबंधानं तुकाराम महाराज काय बोलतात तुकाराम
माझे पाय आयशे ज्ञान कोण ऐकामध्ये कळून जाईल. आता अभंगात आपल्याला प्रवेश करायचा. तुम्ही मला आता अभंगात प्रवेश करायचा ना अजूनपर्यंत काय करत होते हे करताना करायचं असतं ते महाराज ज्याप्रमाणे नाथ महाराज बोलतात त्याचप्रमाणे तुकाराम महाराज वापरतात. देवा मला जरा असं करा असं म्हणजे कसं माझे पाय आईचे आता सांगा बरं ऐकायला हे बरं वाटतं का तुम्हा आम्हाला. तसं पाहायला गेलं तर महाराज आहे पाहतात ते खूप राहते पण घडेतही भागते ते पहिलं ऐकायला जरा अवघड वाटतं. काय आहे माझे पाय पण महाराज तुम्हा आम्हाला वाटतो तसा याचा अर्थ नाही बरं का. तुम्हा आम्हाला काय वाटते माझे पाय म्हणजे माझे पाय तुझ्या डोक्यावर असं नाही बरं का. याचा अर्थ करताना कसं करायचं. तुकाराम महाराज जेव्हा तुम्ही आहे परमात्मा समोर आहे समोरासमोर तुकाराम महाराज आणि परमात्मा आहे. आता तुकाराम महाराज देवाकडे बघून म्हणतात तेव्हा तुम्हाला जर करायचं असेल तर कसं करा माझे पाय तुझी हे देवा माझी पाय तुझ्या डोक्यावर असं नाही. काय कर माझे पाय जे पाय येते कोणाचे बोलत चला तुझे देवाकडे बघून महाराज काय म्हणतात माझे पाय तुझे जे पाय येते कोणाचे माझे पाय. आता तुझी कोणी तुझे पाय येते माझे व्हावे आणि जे माझे आहे ते तुझे व्हावं. मग जावो महाराज हे तुकाराम महाराज परमात्म्याला म्हणतात तेव्हा तुला जर करायचं असेल किंवा संवाद करतात तुला जर करायचं असेल तर असं म्हणजे कसं माझे पाय असं करा किंवा तुझे जे पाय आहेत ते माझे व्हावे असं तुम्ही करा. याचा अर्थ माझ्या पायांमध्ये काहीतरी गुणगम्य पाहिजे. पण काहो महाराज काय एवढं गुणगम्य आहे पायामध्ये. मग पंढरपूरच्या वारीला जायचं चालायचं ज्ञानोबाईच्या चालायचं चालते ना. काय अवघड आहे. आता 12 15 चालायचं पंढरपूरला जायचं बाजूला लागायचं त्याची पायी घाला बोलण्याची जगण्याची वा सांगायचे त्याच्या पायावर घालायला कोणत्याही प्रकारचं मोल लागत नाही. मग त्याच्या पायावर घाला जर कोणतंही मोल लागत नाही काही जर पैसा लागत नाही मग इथं पायांची मागणी का केली अनेक ठिकाणी म्हणतात याची देवा पै मागत मागत याची देवा पै मागत मागत याची देवा पै मागत याची देवा पै मागत 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 चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वाच द्यावा पंढरीचा वाच द्यावा पंढरीचा चरण सेवा अखंडित अखंडित वाच द्यावा पंढरीचा वाच द्यावा हेची देवा पै मागत 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 हेची देवा
महाराज याप्रमाणे मात्र अभंगामध्ये भगवान परमात्म्याचे चरण मागतात. याचप्रमाणे अनेक अभंग आपल्याला सापडतात. देवा ही सेवा चरण सेवा संत आणि या चरणांकरता येईन मी जन्म. या ठिकाणी देवा हे देवा मला जन्म घ्यायला लागला तरी झालं, पण ती जन्म येईल. जन्म घेण्याचं तुमचं सामान्य आहे का? येताची कर्म झालं पाहणं आणि दिली. एवढे सारे कष्ट भोगून जन्माला येणार कशा करता? तुझ्या चरणा करता. याचा अर्थ त्या चरणामध्ये काहीतरी इच्छा पाहिजे. मग का हो महाराज, हे चरण मात्र भगवान परमात्म्याला सांगतात मला दिले पाहिजे. पण ती चरण म्हणजे काय? तुम्हाला वरिष्ठ सिद्धांत सांगून टाकतो. म्हणजे पुढची पावलं मात्र पुढचे मार्ग तुम्हाला मोकळे होते. चरण शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? जरी चरणाची मागणी असेल तरी चरण शब्दाचा अर्थ चरण घ्यायचा नाही. टाकायचे उत्तमानाम स्वरूप ही चरण शब्द म्हणजे ते उत्तम पुरुषाच्या स्वरूपाला चरण शब्दात म्हटलं जातं. पण त्या चरण शब्दाचा अर्थ काय घ्यायचं? तुझं स्वरूप म्हणजे माझे किंवा तुझ्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा भेद नको. अशी विशेष मात्र प्रकरण विशिष्ट मात्र त्या मात्र आहे. हे देवा तुझी चरण आहे म्हणजे तुझं स्वरूप आहे ते माझं व्हावं. माझ्यात आणि तुझ्यात मात्र असा काही पाहिजे. पण महाराज काय करत? किंवा महाराज देवाजवळ बोलायची काय करत? महाराज म्हणतात बोलायची काय करत लागली? या देव नाही का हा मनुष्य दिवस तुम्हा आम्हाला पावसा झालेला आहे किंवा हा मनुष्य दिवस तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. तुम्ही आम्ही सर्व कोणाचे आहोत? हा अशी तुम्हाला कळून जाईल किंवा मला तुम्हाला पाठांतर आहे वरती नेटवर्क असताना त्या करावं एखाद्या गावाकडे आम्ही गेलो चालू व्हायचे आधी गोल 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 फिरत राहते. तसं काही गोल गोल फिरत मग भविष्य जन्माला आला. तुम्ही आम्ही कोणाचे अंश आहेत? तर तुम्ही डायरेक्ट पुरावा दिला तुम्ही आम्ही परमात्म्याचे अंश आहे. पण परमात्म्यापासूनच निर्माण झालं असं माझं बोलणं लक्षात येते का? त्याची बंधू हा लक्षात घ्या आणि मात्र जरा उशिरा सुरू झाल्यामुळे आमचं गाव आहे तुमचं गाव असं कीर्तनाला मी उभा आहे. आणि तुमचं गाव असतं तरी माणसं माझी काही माझं बरं का? माणूस उभा राहिला बरोबर माणसं बरं बघतो माणसं असं होणार नाही. पण येते काळामध्ये कोणत्याच चर्चेत बरं का? जाऊ द्या लक्षात द्या. आपला काय चालला होता? तुम्ही आम्ही सर्व परमात्म्याच्या जाऊ मग परमात्म्याच्या आहोत आहोत म्हणून परमात्म्यापासून निर्माण झालो असं नाही. तीन गोष्टी झालेली आहे. पहिली गोष्ट पंचविचार सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे चैतन्य अधिष्ठान. चैतन्य अधिष्ठान म्हणजे परमात्म्याचा अंश पूर्णपणे त्याच्यापासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे चैतन्य अधिष्ठान दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या काही आम्ही सांगतो अरे बाबा कीर्तनाला काल्याची कीर्तनाला त्याच्या कीर्तनाला व्हायला अरे बाबा का असं म्हणजे आम्हाला काम आवडतात आणि पाप केल्यावर आणि पाप केल्यावर म्हणजे भोग भोगायला लागतात. मग तू आम्हाला उत्तम सांगतो का? हो महाराज तुम्ही म्हणता पाप जर केले तर ते भोगावे लागतात. मग भोग पण भोगावं लागतात म्हणजे आपल्यालाच भोगावं लागतं. भोग तर आपल्याला भोगावे लागतात. आपल्याला तर जाळून टाकतात तो भोग कोण ऐकाने प्रश्न पाप केल्यावर भोगावं लागतं. मग शरीर जर मला काही म्हणतात टाकतात
तेलामध्ये टाकतात, आंघोळ करतात, पण तरीच तर करून जातं इतकं त्याला लोक हाती लावतात. मग भोग कोण भोगतो, तर भोग भोगण्याकरता शिल्लक असतो त्याला माहिती सूक्ष्म देह किंवा त्याला माहिती लिंग शरीर. काय म्हणायचं, लिंग शरीर. मग सूक्ष्म देह लिंग शरीर काय करतो, चैतन्य आत्म्याच्या आत्म्याच्या संबंधाने बाबा तो राहतो. मग तुम्ही आम्ही केलेले पाप, तुम्ही आम्ही केलेले पुण्य, तुम्ही आम्ही केलेले कर्म, हे कर्माचा पुण्याचा पापाचा साधा घेऊन जो सूक्ष्म देह म्हणजे लिंग शरीर राहत असतो चैतन्य आत्म्याच्या संबंधानं. आणि हीच म्हणजे दोन्ही गोष्टीच्या संबंधानं होणाऱ्या तीन गोष्टीपासून म्हणजे मग तुमची आमची महाराज म्हणजे की मागच्या संस्कारानं मागच्या पाप पुण्यानं. मग लक्षात घ्या, एखाद्या माणसानं मागच्या जन्मातल्या ठिकाणी केले असतील तो लय मोठा भगवत भक्त होईल का, आणि जरी भगवत भक्त झाला तरी तिथं सुद्धा ठिकाणी केले राहणार नाही का बरं. लिंग शरीर संस्कार घेऊन आलेला आहे, सूक्ष्म शरीर संस्कार घेऊन आलेला आहे. मग मागच्या संबंधानं जर वाईट कर्म केले असतील तर पुढच्या संबंधानं तो देवाच्या कर्मात जायचं याची शाश्वत नाही का बरं. याच्यामध्ये महाराज सर्व उलाढाली मागच्या लिंग शरीरानं किंवा सूक्ष्म ज्ञान असते. मग त्याचे संस्कार जर याच्यावर असतील तर तो देवाच्या कर्मात नाही, कारण की त्याच्या हातामध्ये सर्व आहे ना. का बरं महाराज म्हणतात तो कोण आहे, मनोराजा ये मनोराजा आते नादन त्याचे पुत्र त्याने कृपा केली आम्हावरी गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. कृपा केली आम्हावरी मनवोनी आलो या महाराज सांगतात तुमच्या आमच्या मनावर जर वाईट संस्कार झाले असतील, मागच्या जर संबंधामध्ये मध्ये ते संस्कार घेऊन आलेला आहे, ते जर वाईट संस्कार विषयाचे संस्कार झाले असतील तर देवाच्या कर्णात तो जाईल कसा. मग तो कोण ठरवणारा आला देवाच्या कर्णात जायचं का नाही जायचं. महाराज तो कोण ठरवणार आला म्हणजे तो मात्र या देहाचा राजा आहे बरं का, म्हणून राजा येत देह पुढे किंवा मनाची पाटील देह गावचा. विश्वास धरू नका त्याचा, घात करील या निमाचा महाराज वश्याचं रूप केलं. आणि महाराज सांगतात जो मनाची पाटील आहे, जो पाटील जसं सांगल तसं हे बाकी पोरं करत असतात, बाकीची जनता करत असते. जो राजा आहे, जो राजा मनाची राजा सांगल तसंही बाकीची जनता वागत असते. तो मनाची राजावर जर वाईट संस्कार असतील तर तो देवाच्या कर्णापासून कसे बरं पाठतील, ते पाठवणं शक्य नाही. आणि देवाचे चरण आम्हाला भेटलेच पाहिजे. का बरं, देवाचे चरण जर आम्हाला भेटले नाही तर तो संसार सागर सामान्य नाही. तिथं जाता उसळ विषयांच्या संसार प्रपंचाचा. रघुनाथ नामाची, रघुनाथ नामाची सांगड बांधारी बांधारी सांगड बांधारी बांधारी बस. बरं का, माझ पोटी बोधला हरिला रंगला. मग लक्षात घ्या, वाट जाता उतरत विषयांच्या किंवा प्रपंच गोरा व परमात्म्याचं नाम घेतलं म्हणजे महाराज जगलं जातं. पण नाम आणि नाम कधी घेत का नाही, ते एकच आहे. ब्रह्म काय म्हणतं, नाम काय म्हणतं. तुका म्हणे नाम ओंकाराची मुलं, याच्यामध्ये दोघात काही भेद नाही. मग या संसार सागरात करायचं असेल तर त्याचे चरण तुम्हा आम्हाला पाहिजे. ते पण संस्काराच्या संबंधानं वाईट तुम्हा आम्हाला निघू शकत नाही. म्हणून देवाला सांगतात तेव्हा माझे पाय तुझी, माझे पाय तुझे दोन, माझे माझे पाय तुझे दोन, माझे पाय तुझे दोन.
ऐसे कैया भाप दे ऐसे भाप दे ऐसे कैया भाप दे ऐसे कैया भाप दे ऐसे कैया भाप दे ऐसे कैया भाप दे त्याच्याशिवाय जर शक्य नाही तर एक गोष्ट सांगतो. त्या संसार प्रगती करतील माझ्या प्रसादात वास्तव करता त्या संसार रूपी सागरामध्ये माझ्या प्रसादात आहे. आणि महाराज म्हणतात तोच पाहिजे करण्याकरता त्याचं स्वरूपच पाहिजे त्याचं करणच पाहिजे. सिद्धांत सांगत असताना याचा डोळ्या घालतात टोला सावला होईल अहो त्याच्यावर सूर्याची कृपा झाली तो आगला होईल त्याच्यावर सूर्याची कृपा म्हणजे तेजाची कृपा ज्याच्यावर झाली तेजाची म्हणजे फळफळाला नव्हं म्हणतात त्याला त्याच्यावर तेज म्हणतात पण ते अनुभव सांगणार आहे का सूर्याची सावळी डोळा सावळीला होय तो तीज आहे म्हणजे त्या सूर्याची कृपा त्या तुझ्या आमच्यावर झाली का कोणी आगला होईल का सूर्याची महाराजी वाटा सूर्याची होय तैशी कया पाले तो आहे म्हणून तो महाराज म्हणतात त्याची कृपा झाल्यावर महाराज आम्हाला येत नाही पण तोच जर आपल्यावर आदरणीपणा परमात्म्याची कृपा झाली आणि एखादा म्हणून केला राहिला सत्य का सत्य नाही अहो संतांच्या देवाची कृपा महाराज सत्य त्या झाल्यावर कृपा झाल्यावर आलंपणी काही लोक राहतात पाहून द्या कुठंच काही जर खायला देत नाही तर मग घाटावर जाऊन बसायचं काही ना कोण आणून देते माझ्या स्वतःचा अनुभव आहे हे माझं काय भजनाला जायचा उशीर झाला आता संस्थेला असा नियम आहे भजनाला जायला उशीर झाला त्याच्या 7 वाजून गेले होतो झाल्याला आपल्याकडे जायचं तसं तुमच्या मध्ये माऊलीचं घेऊन जाऊन वर माऊलीचं घ्यायला गेलो आपण आणला होता त्याच्यामध्ये समोर होते प्रत्येकाला एक एक पण मला होते मला सत्य त्या समोर चालले पाणी गेलो महाराज आलं झोपलो महाराज ही ज्ञानदेव महाराज माझी प्रसाद उदयाचा उदय करते अरे माझी कृपा झाल्यावर कोणी केला राहत नाही माझी मला सूर्याची कृपा झाल्यावर कोणी माझा आगला राहत नाही महाराज तसंच लक्षात घ्या किंवा ज्ञानोबराय म्हणतात त्याला खरोखर माझं लक्षात द्या बाबूल केली ज्ञानदेव म्हणतात त्याला बाबूला ज्ञान झालं तो बाबूल कसा बरं त्याला बाधेल तसं महाराज त्याच्या हातामध्ये खरोखर त्याचे शरण घेतले त्याच्या हातामध्ये खरोखर त्याच्या स्वरूपाची मिळवता झाली व इतर कसं काय बदलत राहील आणि त्यांच्या का त्या स्वरूपाची ओळख झाली ते सरळ मागतात का मागतात भूमिका लक्षात घ्या बरं का कधी मात्र काही संपत आला असेल तरी तारीख त्याला किती जन्म सोडवा असं काही देऊन नव्हतं गेलं कोण जन्माला आलाय तर तो अभंग सोडू शकतो पण सोडू शकत नाही. काय काय जगन्नाथ अण्णांची बरोबर का जगन्नाथ अण्णांना करायला उभे राहिले 2 माईक लावले होते आमच्या बाबांनी सांगितले 2 माईक लावले होते एक माईक बंद होता एक माईक चालू होता ती म्हणजे एक माईक चालू आहे एक माईक चालू आहे एक माईक चालू आहे ना एक माईक शब्द तोच पण शब्दाची फिरवणी बघा एक माईक चालू म्हणजे तो चालू होता एक माईक चालू आहे म्हणजे तो बंद होता अशी मात्र शब्दाची करायचे खूप ध्यान ऐका म्हणजे तुम्हाला ते मला काय केलायचे अपंगाची आपण भूमिका पाहिजे आपण पाहिजे अपंग आपण आहे काय फूल बोलतात तेव्हा तुम्ही काय माझे व्हावे आपण पाहायला जर गेलो तर वाटते काय माझी पाय तुझ्या डोक्यावर नाही तुझे पाय माझे व्हावे म्हणजे पाय करतात करून मग त्या पायाची मागचा पेटर तुला जाऊन लोकांना घालायचा पायाची मागणी करतात मात्र सूक्ष्म संस्कार घेऊन आलेला आहे आणि त्या संस्काराच्या संबंधाला जाऊन त्याची शाश्वत नाही पण कारण का पाहिजे संसार रूपी सागर बहादर आहे आणि त्याच्यामध्ये करणं आम्हाला शक्य नाही त्याच्यामध्ये याच्या लाटा आहेत प्रपंचाच्या भोवऱ्या आहेत त्याच्यामध्ये संत सुद्धा घाबरतात तुमचं आमचं काय ते म्हणतात चालता वाटत हे वाटते नाही आले मागुती न देते काय झाले कान कधी ऐकती पण तुम्ही काय केलं पैसे संधी भाजी तुझं धरवली तुला आम्ही धारण केलं म्हणजे त्याच्या पायाला आम्ही धारण केलं अनेक ठिकाणी असल्याप्रमाणे सापडत असता त्याच्या पायाला धारण केलं त्याच्या कुटुंबाला धारण केलं सामाजिक उदाहरण
तरी आहोत पण मात्र याच्या आधीच्या जर क्रिया पाहिल्या तर खरोखर क्रिया अनुवाद करतो आमचा धंदा म्हणजे मासे पकडण्याचा धंदा सामान्य आहे व मासे पकडण्याचं जे साधन असतं त्याला काय म्हणतात पासून दत्तभवन होईल इतका प्रत्येक अनुभव आहे मग मासे पकडण्याचं साधन असतं त्याला पाग म्हणतात आणि जशी पकडण्याचं असतं त्याला वाघूर म्हणतात ही पण बरोबर गोष्ट आहे का यानं केवळ एक शब्द वापरल्यावर वाघूर शब्द वापरला का नाही संशयाचा वापरला बरं का त्याप्रमाणे संशयाची वाघूर विनाशाची वाघूर प्राणी असते विनाशाची वाघूर जसं माणूस लक्षात घ्या एखाद्या प्राण्याला पकडण्याकरता मात्र वाघूर असते तसं माणसाला जर संशय असते बरं का त्या म्हणून संशयाने वर आणि तो पाप नाही वर विनाशाची वागणं प्राण्याशी त्यानंतर सांगतात महाराज माणसाला आलं ना संशय त्याच्यासोबत वापरून मग मला काय जाणायचं मला पाग यायचा जाऊ द्या मग महाराज पाग असते पाग घेतल्यानंतर जसं पाग घेतलं त्याच्या आजूबाजूला जे मासे आहेत ते मासे पडतात तो मालकाच्या पायाजवळची मासे पडतात आजूबाजूचे मासे फेकणाऱ्याच्या पायाजवळची मासे नाही तर बाजूला जो मासा तो त्याच्यामध्ये पडत असतो पण पायाजवळचा मासा जो राहत असतो त्याच्या पायाजवळची राहणार मला एक का सांगायचा तो रोज माझी तिथं धरून चित्ती धारण केलं आम्हाला मुळात भक्ती वाटते तेवढा योग्य होता आहे मग लक्षात घ्या मनावर संस्कार झाले तो घेऊन आला तो देवाच्या चरणापासून जाणार नाही पण हे देवा तुझे चरण जर आम्हाला दिले तर आम्ही मात्र ते संस्कार पहिलं कारण मात्र का केली आपल्या स्वस्वरूपाची जर ओळख व्हायची असेल तर तुम्हाला आम्हाला चरण पाहिजे तशाप्रमाणे या नियम करून जाईल एक मनुष्य जो मात्र रस्त्यातून चालला होता आणि रस्त्यातून जात असताना त्याला एक मित्र घडला कार्यक्रम चालला म्हणजे आमच्या चाललो एवढी कोणी उचलून घेतो का बरं ते चांगलं उचलून कोणी पळसे ते पळसे त्याच्या लागले मला असा मात्र तो फोटो लागला असा आघाडी लागला चित्र होतं त्याच्यामुळे काही पळसा मग महाराष्ट्रानं काय केलं त्याला राग आला त्यावर ते सगळे पळसे जमा केले आणि बरोबर पाणी घेतलं पाणी टाकायचा पळसा घासायचा सांगायचे हीच पिकावे हीच पिकावे खूप झाला पाणी टाकायचा पळसा घासायचा अरे काय करतो म्हणजे पळशाचा कलर बदलतो पळशाचा कलर बदल त्याला माणूस ना पळसा आजच्या जगात बदलणार झाला एवढा काय करतो म्हणजे पळशाचा कलर बदलतो आणि पळशाचा कलर बदलायचा मग कसा बदलायचा मग त्यानं काय केलं मानल्या त्या सरपणावर एक गाडी ठेवली आणि त्या गाडीवर मात्र लक्ष्मीच्या सर्व पळसे मात्र सरपणाला आगदी लावून होती तसा आगीचा स्पर्श मात्र त्या कशाला झाला त्या कोळशाला झाला तसे काळे पळसे कसे झाले लाल झाले मग लक्षात त्या कोळशाचा कलर बदलतो का बदलत नाही पण पळसाच उत्पन्न झाला तिथं जर पळसा जर केला तर त्याच्या स्वरूपाचा बदल होतो तसे तुम्ही आम्ही चित्त एका चिद हे चित्त नसून हे चिद आहे पण चिद का झालं तर चित्त का झालं चिदापासून तुम्हा आम्हाला माया लागली तुम्हा आम्हाला अहंकार लागला मला लक्षात घ्या हे चित्त नसून हे चिद आहे तो मला जीव नसून तो ब्रह्म आहे पण आपल्या स्वरूपाची जर ओळख करून घ्यायची असेल तर तुम्हा आम्हाला मात्र तिथंच जावं लागेल चरणाची तसं कोळशाला कलर बदलून देण्याकरता अग्निपुत्र जावं लागेल झाली तसं तुम्हा आम्हाला मात्र आमचा बदल करून घ्यायचा असेल बदल म्हणून मात्र जायचं असेल तर त्याच्या चरणापुढे जावं लागेल माझे पाय अजून पण दोन्ही शब्दाचा अर्थ काय करायचा तर बुद्धी करायचा बरं का पाय
झाली पाहिजे आणि तुझे पाय ते माझे झाले पाहिजे म्हणजे तुझं स्वरूप माझं आणि त्या संबंधाला झाली पाहिजे त्या बुद्धी झाल्यानंतर आता ते भावेवर ते चरण त्या पायाच्या संबंधाला अधिक मागण्या आहेत आणि बुद्धीच्या संबंधानं माझे पाय काय आहे करे काय पाय 12 रुपयाचे झालं काकड्यामध्ये त्याच्या संबंधाला अनेक प्रकार आपल्याला सापडतात आणि दुपाऱ्याच्या प्रकरणामध्ये अनेक सापडतात म्हणून लक्षात घ्या देवाला सांगितले तुझे पाय माझे कर आणि तुझ्या माझं जे झालं पाहिजे त्याच्यामध्ये नाही त्या संबंधाला झाली पाहिजे तेव्हा असं कर असं जर लोकांना सांगितलं तर उलट वाक्य जर हे जर झालं तर घरे भाग्य मोठे पाहतात देवा आणि हे सोपं नाही बरं का देवा हे तुला वाटत विचार करू नको तो मला अशी पडा देवा हे जे तुला सांगितलं हे कर बरं का हे लय विशेष आहे हे लय महाराज विशेष आहे त्याच्यामध्ये बदल करू नको बहुत साधन मोलाचे त्या साधनाला थोडं वस्त्रपिंडात गोडा नाही आपण म्हणतो का नाही आमच्या महिलाला ऐकत म्हणजे कोणताच आमचा ऐकता नाही तसं हे सांगतो द्यावा त्याला तुझा काही गोडा नको मला तुझा काही गोडा नाही म्हणून सांगतो तसंच कर आणि लोक असतील घेते पण तिथं काही लोक लावू नको मी सांगतो तसंच कर अभंगाचं शेवटचं कर नका अनुमाने विठ्ठला नका अनुमाने विठ्ठला नका अनुमाने विठ्ठला नका अनुमाने विठ्ठला नका तुका म्हणे धडा झाला तुका पाहता दिसे उपराटे 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 मोने मेरे भाग्य मोरे
वाहता दिसे उपराटे वाहता दिसे वाहता दिसे उपराटे उपराटे कुंडली गवळणारी श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली माझे पाय तुई ऐशी गंगा भागवत भक्तांची मराठी रे तई भाग्य तुकाराम महाराजांचा बरोबर आपल्याला एक तास सेवा प्रस्ताव दिला आणि अर्धा तास अर्ध्या तासामध्ये आपण तसं पाहिलं आहे आणि सत्यात काय ठेवायचे भगवान आणि जे माफी होती असे का बरोबर पाहिजे का बरोबर ग्रामस्थांच्या तसे पाहिलं गाव आलो मला जरा समाधान वाटतं महाराज यांच्या नाही आले महाराज माझे
बोलिले तुझे वेडे ये विचारी ज्ञानदेव उत्तरी रामकृष्ण हरी. आज ग्रामस्थ मंडळ देवरुंग आयोजित अखंड हरिनाम सप्ताह याचा तिसरा दिवस आहे. आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत कीर्तनकार हरिभक्तीपरायण श्री विश्रांतजी महाराज पौंडेकर महाराज. दुर्दैव आहे, संप्रदायामध्ये कीर्तन हा कार्यक्रम झालाय. कीर्तन साधना आहे संप्रदायाची. कीर्तनाने देवाकडे जाता येतं असं नाही, कीर्तनाने देवच होता येतं, ही साधना आहे संप्रदायाची. तर अशा या साधनेचे अखंड सेवेकरी असणारे आमचे पौंडेकर महाराज यांची आजच्या या सेवेप्रित्यर्थ त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात ग्रामस्थांच्या वतीने करतो. महाराज, आपण या ठिकाणी आपली महत् सेवा प्रस्तुत करून आपला भाव, संतांचा भाव, शास्त्राचा भाव आमच्या समाजापुढे प्रगट केला, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. आज आपल्याला आशीर्वाद देण्याकरता भांडवलचे आपले ज्येष्ठ कीर्तनकार गुरुवर्य पंढरीनाथ बाबा पाटील यांची उपस्थिती झाली, त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार. आपल्या परिसरातील ज्येष्ठ गायनाचार्य परम आदरणीय दशरथजी महाराज केणे आपलेही ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या भिवंडी नाहीतर पूर्ण महाराष्ट्राचे पखवाजाचे तालमणी असणारे हरिभक्तीपरायणचे तेजस्वी महाराज, शेकडो शिष्य ज्यांनी मृदंगाचे आपल्या महाराष्ट्रात घडवलेले आहेत, ते आपल्या या सप्ताहात रोज येत आहेत. तेव्हा महाराजांच्या आज सकाळी नेमाप्रमाणे काकडा झाला, काकड्यानंतर पारायणाचा पारायण झालं. पारायणामध्ये फराळाचा जो यजमान आहे ते आमच्या गावातील माजी पोलीस पाटील आत्मारामजी कोलेकर, आता नंतर दुपारचे भोजनदाते श्री जीवनजी केने माजी सरपंच, आणि त्याचबरोबर आता रात्रीचे भोजनदाते परम आदरणीय उमेशजी पांडुरंग केने यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी उमेशजी पांडुरंग पाटील यांना आम्ही विनंती करतो, आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचंय आणि महाराजांचा सन्मान करायचंय. या उमेश पुढे. सौजन्य आजचे सौजन्य आहेत परम आदरणीय देवदासजी रामजी केने यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. देवदासजी रामजी केने यांचे सुपुत्र या ठिकाणी येत आहेत, त्यांनी महाराजांचा सन्मान करायचा आहे. महाराजांनी त्यांचा लगेच सन्मान करायचा आहे. आजच्या कीर्तनाचे सौजन्य देवदासजी केने यांचे सुपुत्र यांचा सन्मान करतील महाराज. त्याचबरोबर उद्याचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे छापलेल्या भोजनदाते आजचे उमेशजी पांडुरंग पाटील यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. दुपारचे भोजनदाते जीवनदास लडकू केने आमच्या मंदिराचे जुने पुजारी, त्यांचे चिरंजीव माजी सरपंच जीवनदास केने यांनी इथे यायचे लवकर. सकाळचे फराळदाते आपल्या परिसरातील माजी पोलीस पाटील श्री आत्मारामजी कोलेकर यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी यायचे. चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही सर्वांना नम्र विनंती आहे. उद्याही नेहमीप्रमाणे सर्व कार्यक्रम होतील. उद्या सकाळी काकडा होईल, तदनंतर पारायण, तदनंतर प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. उद्याचे नियोजित प्रवचनकार आहेत परम आदरणीय श्री सुरेशजी महाराज पाटील.